आपल्याला आजीचा बटवा या विषयावर खूप छान अशी माहिती देणार आहे। तुम्ही सर्वांनी ते ऐकावं आणि ते फॉलो करावं। ठाकूर मॅडम, आज आपला आजी आजोबा दिवस नाही का, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी येणारा हा आजी आजोबा दिवस। खरं तर या वर्षी तो 10 सप्टेंबरला आलेला होता, पण आपण तो रविवारी असल्या कारणाने आपण आपल्या सोयीनुसार तो आज साजरा करत आहोत। खरं तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहिलं आपण प्रत्येक आजीला प्रत्येक आजोबांना त्यांच्या नातू नाती बरोबर पुढे बोलावलं। हे किती आपुलकीचं किती जिव्हाळ्याचं नातं आहे। काही न बोलता त्यांच्या डोळ्याच्या अश्रूंनी आपल्याला ते दाखवलं की नाही। म्हणजे खरं प्रेम काय असतं, आजीचं नातवाचं आजोबांचं नातीचं खरं प्रेम काय असतं, त्यांना त्यांचे ते अश्रू बोलून गेले। कारण का तर प्रत्येक नातवासाठी पहिला मित्र जर कोण असेल तर तो असतो त्याची आजी किंवा आजोबा। पहिली आणि आजी आजोबांचा शेवटचा मित्र जर कोण असेल तर तो असतो आपला नातू किंवा आपली होणारी नात, ही त्यांची शेवटचा मित्र किंवा मैत्रीण असते। इतकं हे आपुलकीचं आणि अतिशय प्रेमाचं जिव्हाळ्याचं असं हे नातं असतं। खरं तर ना, या आजी आजोबांच्या नात्याविषयी बोलायचं म्हटलं तर हे जे आजी आजोबा असतात हे काय असतात, आपले आधारस्तंभ असतात। कोण असतात? आधारस्तंभ। बालपण म्हटलं की आम्हाला आजी आजोबा आठवतात। बालपण म्हटलं की आम्हाला आजी आजोबा आठवतात। ओवी म्हणता आजही तिच्याच आठवणी स्मरतात, त्यांच्याच आठवणी स्मरतात। खरं तर हे आजी आजोबा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक आधारस्तंभ असतो। कोण असतात? आधारस्तंभ। बघा, पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे ती मुलं अतिशय संस्कारक्षम अशी होत होती। आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबाच राहिले नाहीयेत। ज्या कुटुंबामध्ये आजी आजोबा आहेत त्या खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांना त्या नातवंडांना मिळालेला तो आशीर्वाद आहे। कारण आजी आजोबा आजकाल राहिलेच नाहीयेत। आजी आजोबांची खरं संस्कारक्षम पिढी घडवणारं जर कोण असेल तर ते खरे आजी आजोबा आहेत। आणि हे आजी आजोबा हे फार मोठं काम करत असतात, पण ते केव्हा करू शकतील? जेव्हा ते एकत्र असतील तेव्हा ना, नाही का? ते तुमच्या सोबत असतील तेव्हा हे घडेल ना। तुम्हाला हे माहितीये का, तुम्ही श्वास पिक्चर बघितलाय का? सगळ्यांनी श्वास पिक्चर बघितलाय का? नाही, तुम्हाला आवडतं की नाही पिक्चर बघायला, चित्रपट बघायला? पण श्वास पिक्चर बघा सगळ्यांनी। त्या श्वास पिक्चर मध्ये 2004 साली तो प्रदर्शित झालेला आहे। आणि हा जो चित्रपट आहे, या चित्रपटामध्ये संपूर्ण तो चित्रपट आजोबा आणि त्यांचा नातू यांच्या भोवती फिरतो। आजोबा आणि त्यांचा नातू यांच्या भोवती फिरतो। इतका सुंदर तो चित्रपट आहे। आजीचं आणि आजोबांचं आणि नातवाचं काय नातं आहे त्या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळेल। आणि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। इतका सुंदर असे चित्रपट आपण बघितले पाहिजे। श्यामची आई आपण बघतो, तसंच श्वास हा पिक्चर आपण बघितला पाहिजे। आणि त्यानुसार आपल्याला सुद्धा त्यातून काहीतरी शिकायला मिळतं। आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर तुमचे चिअर स्क्वॉड कोण असतील माहितीये? चिअर स्क्वॉड कोणाला म्हटलेले? आजी आजोबांना। जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवता, बक्षीस मिळवता, त्यावेळेस जास्तीत जास्त आनंद कोणाला होतो? तुमच्या आजी आजोबांना। आई वडिलांना होतोच, पण आजी आजोबा तुम्हाला जास्त प्रोत्साहन देणारे असतात। पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या पाठी ते सतत उभे असतात। असे असणारे कोण असतात? तुमचे आजी आजोबा। आपल्या या कुटुंब व्यवस्थेत या आजी आजोबांचं महत्व अतिशय मोठं आहे। आणि प्रत्येक नातवंडाला आपले आजी आजोबा काय असतात? हवेसे वाटत असतात। एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आजोबा म्हणजे कोण असतात माहितीये? तर आजोबा म्हणजे एखाद्या झाडाचं मूळ जसं असतं ना जमिनीत गेलेलं, तसं आजोबा हे त्या कुटुंबाचे कोण असतात? मूळ असतात। आजी त्या कुटुंबाचं खोड असते। आई वडील आणि इतर सर्व त्या कुटुंबाच्या फांद्या असतात। आणि तुम्ही आम्ही सर्व नातवंड किंवा मुलं ही त्या
झाडावर आलेली फुललेली फुलं किंवा फळं असतात. ते मूळ काय करत असतं, कोणताही किती कठीण प्रसंग येवो, ते झाडाचं मूळ काय करत असतं, त्या झाडाला घट्ट धरून ठेवण्याचं काम करत असतं. आणि आपल्या घरात असणारे आपले आजी आजोबा सुद्धा आपल्या कुटुंबाला घट्ट धरून ठेवण्याचं काम करत असतात, एकत्र ठेवण्याचं काम करत असतात. म्हणून आजी आजोबा घरात असणं हे खऱ्या अर्थाने आपल्या भाग्याची गोष्ट आहे. म्हणून आपल्या बघा, तुम्ही बाहेर फिरायला जाताना मित्रांबरोबर जाता किंवा आई वडिलांबरोबर जाता, कधीतरी तुम्ही असं पण म्हणा ना की मी आज आजी बरोबर फिरायला जातो, मी आज आजोबांबरोबर फिरायला जातो. त्यांनाही फार बरं वाटेल, त्यांनाही आनंद वाटेल, त्यांनाही तुम्ही कधीतरी घेऊन गेलं पाहिजे. किंवा कधी कधी तुम्ही बाहेर जाऊन काहीतरी पिझ्झा खाता, बर्गर खाता, अनेक फास्ट फूड वगैरे सगळं तुम्हाला आवडतं. पण खरं जर पाहिलं तर आजीच्या हातचं जे जेवण असतं त्या जेवणाला काही वेगळीच चव असते. ते जेवण तुम्हाला कुठे मिळेल का खायला? नाही मिळणार. एखादी वस्तू आपल्या आजीच्या हातची आपल्याला तीच वस्तू त्या आजीच्या हातचीच आवडत असते, दुसरं कोणी बनवलेली आपल्याला आवडत नाही. का तर त्या आजीच्या हाताला ते चव असते, नवे नवे ती तेवढ्या प्रेमाने ती करत असते, म्हणून ती आपल्याला आवडत असते. ही आजी आपल्यासाठी काय असते? बटवा असते. का बटवा म्हटलेला आहे? घरामध्ये बघा, छोटं मोठं काही आपलं दुखायला लागलं, काही आजार आला, काही झालं तर आपण लगेच डॉक्टरकडे वळू शकतो का? नाही. त्यावेळेस घरामध्ये अनेक आयुर्वेदिक छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्यातून आपल्याला काहीतरी प्रथमोपचार होऊ शकतो. पण हे आपल्याला माहित नसतं. मग हे कोणाला माहित असतं? हे आपल्या आजीला माहित असतं, हे आपल्या आजोबांना माहित असतं. आणि पटकन उठून ती अगदी काळजीने, तिला उठता येत नसेल, काय नसेल तरी ती उठणार, पटकन काहीतरी औषध करणार आणि तुम्हाला देणार. कितीतरी आयुर्वेदिक औषध आपल्या घरामध्येच असतात. पण मग ते देण्यासाठी कोण उपयोगी पडते आपल्याला? आपली आजी किंवा आजोबा उपयोगी पडत असतात. आजोबा आपल्याला आपल्या मित्रासारखे असतात, दोस्तासारखे असतात. सगळ्या गोष्टी जे आई वडील देत नाही ते आपल्याला आजी आजोबा देत असतात. कधी कधी असं आई वडिलांना वाटतं की आजी आजोबांच्या लाडामुळे आमची मुलं बिघडली, होय की नाही? असं पण वाटत असतं. पण त्यांना ते हे माहित नसतं की पुढे जाऊन ते पण आजी आजोबा होणार आहे. आजी आजोबाचं आणि नातवांचं नातं वेगळं असतं. मग ते त्यांना बिघडवण्यासाठी ते सगळं करत असतात का? त्यांना वाटत असतं का आपले नातवंड बिघडावे? नाही वाटत. पण ते त्या प्रेमापोटी ते करत असतात. आणि ते जशी तुमची आता काळजी घेत असतात, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सुद्धा त्यांच्या या म्हातारपणामध्ये, या वृद्धावस्थेमध्ये तुम्हीही त्यांची तेवढीच काळजी घ्यायची आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यांना दुःख होणार नाही, वाईट वाटणार नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. बोलताना त्यांच्याशी आदराने बोलायचं आहे आणि त्यांचा आपल्याला मान सन्मान ठेवायचा आहे. ठेवाल ना सगळे? नक्की.